ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಮಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಲಕ್ಷಣೋಜ್ವಲ ದಿವ್ಯಾಂಗ್ಯೈ ನಮಃ. ശ്രീമദ്ദേവി ഭാഗവത മഹാപുരാണ മൂലപാരായണം സ്കന്ധം 6 അധ്യായം 17. ಓಂ ನಮಃ ಚಂಡಿಕಾಯೈ. ಜನಮೇಜಯ ಉವಾಚ ಕಥಂ ತಕ್ಷತ್ರಿಯ ಸರ್ವ ಭೃಗೂಣಾಂ ದುಃಖಸಾಗರಾತ್ ಮುಕ್ತವಂಶ ಪುನಸ್ತೇಷಾಂ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನಾಂ ತಿರೋಭವತ್ ಹಹಯೈ ಕಿಂ ಕೃತಂ ಕಾರ್ಯಂ ಹತ್ವಾ ತಾನ್ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನಪಿ ಕ್ಷತ್ರಿಯೈರ್ಲೋಭ ಸಂಯುಕ್ತೈಃ ಪಾಪಾಚಾರೈರ್ವದಸ್ವ ತತ್ ನ ತೃಪ್ತಿರಸ್ತಿ ಮೇ ಬ್ರಹ್ಮನ್ ಪಿಬದಸ್ತೆ ಕಥಾಮೃತಂ ಪಾವನಂ ಸುಖದಂ ನೃಣಾಂ ಪರಲೋಕೆ ಫಲಪ್ರದಂ. ವ್ಯಾಸ ಉವಾಚ ಶೃಣು ರಾಜನ್ ಪ್ರವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಕಥಾಂ ಪಾಪ ಪ್ರಣಾಶಿನಿಂ ಯಥಾ ಸ್ಥಿರಯಸ್ತು ತಾಂ ಮುಕ್ತಾ ದುಃಖಾತ್ ತಸ್ಮಾತ್ ದುರತ್ಯಯಾತ್. ಭೃಗುಪತ್ನ್ಯೋ ಯದಾ ರಾಜನ್ ಹಿಮವಂತಂ ಗಿರಿಂ ಗತಾಃ ಭಯತ್ರಸ್ತಾ ವಿಭಗ್ನಾಶಾ ಹೈಹಯೈ ಪೀಡಿತಾ ಭೃಶಂ ಗೌರೀಂ ತತ್ರ ತು ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ಮೃಣ್ಮಯೀಂ ಸರಿತಸ್ತಟೆ ಉಪೋಷಣ ಪರಾಶಕ್ರುಃ ನಿಶ್ಚಯಂ ಮರಣಂ ಪ್ರತಿ ಸ್ವಪ್ನೆ ಗತ್ವಾ ತದಾ ದೇವಿ ಪ್ರಾಹತಾ ಪ್ರಮದೋತ್ತಮಾಃ ಯುಷ್ಮಾಸು ಮಧ್ಯೆ ಕಶ್ಯಾಂಚಿತ್ ಭವಿತಾ ಚೋರುಜಪ್ಪುಮಾನ್ ಮತಂ ಶಕ್ತಿ ಸಂಭಿನ್ನಃ ಸ ವ ಕಾರ್ಯಂ ವಿದಾಸ್ಯತಿ ಇತ್ಯಾದಿಶ್ಯ ಪರಾಂಬಾಸಾ ಪಶ್ಚಾದಂತರ್ಹಿತಾ ಭವತ್ ಜಾಗೃತಾಸ್ತು ತತಃ ಸರ್ವಮುದಮಾ ಪೂರ್ವರಾಂಗನಾಃ ಕಾಚಿತ್ತಾ ಸಂಭಯೋದ್ವಿಗ್ನಾ ಕಾಮಿನಿ ಚತುರಾ ಭೃಶಂ ದದಾರ ಚೋರುಣೈ. ವಿಹ್ವಲಾ ತೇಜಸಾ ಯುಕ್ತಾ ತದಾ ತೇ ದುದ್ರುವರ್ಭೃಶಂ ಗೃಹ್ಯತಾಂ ವದ್ಯತಾಂ ನಾರೀ ಸ ಗರ್ಭಾಯಾತಿ ಸತ್ವರ ಇತಿ ಬ್ರುವಂತ ಸಂಪ್ರಾಪ್ತಾಃ ಕಾಮಿನೀಂ ಖಡ್ಗಪಾಣಯಃ ಸಾ ಭಯಾರ್ಥಾತ್ತು ತಾನ್ ದೃಷ್ಟ್ವಾ ರುರೋಧ ಸಮುಪಾಗತಾನ್ ಗರ್ಭಸ್ಯ ರಕ್ಷಣಾರ್ಥಂ ಸಾ ಚುಕ್ರೋಶಾತಿ ಭಯಾತುರಾ ರುದತಿಂ ಮಾತರಂ ಧೃತ್ವಾ ದೀನಾಂ ಪ್ರಾಣವಿವರ್ಜಿತಾಂ ನಿರಾಧಾರಾಂ ಕ್ರಂದಮಾನಾಂ ಕ್ಷತ್ರಿಯೈ ಭೃಶತಾಭಿತಾಂ ಗೃಹೀತಾಂ मिव सिंहेन सगर्भां हरिणीं यथा श्रुनेत्रां वेपमानां संगृह्य पालकस्तदा पितृवोरुं निर्जगामाशु गर्भसूर्य युवा परः मुष्टन् दृष्टि बभ्रमुर्गिरिदुर्गेषु जन्मान्धा इव क्षत्रियाः चिन्तितं मनसा सर्वैः किमेतदिति साम्प्रतं सर्वे चक्षुर्विहीना यज्जाता स्म बालदर्शनात् ब्राह्मणस्यास्तु प्रभावोऽयं सतीव्रतबलं महत् क्षणाद्वामोघसङ्कल्पाः किं करिष्यन्ति दुःखिताः इति सञ्चिन्त्य मनसा नेत्रहीना निराश्रयाः ब्राह्मणीं शरणं जग्मुः हैहया कथचेत प्रणेमुस्तां भयत्रस्तां कृताञ्जलिपुटच्छते ऊचुश्चैनां भयोद्विग्नां दृष्ट्यर्थं क्षत्रियर्षभाः प्रसीद सुभगे मातः सेवकास्ते वयं किल कृतापराध. मुखं ते नैव पश्यामो जन्मान्धा इव भामिनी अद्भुतं ते तपोवीर्यं किं कुर्म पापकारिणः शरणं ते प्रपन्नास्मो देहि क्षुंषि मानदे अन्तत्वं मरणाद्दुःखं कृपां कर्तुं त्वमर्हसि पुनर्दृष्टिप्रदानेन सेवकान् क्षत्रियान् कुरु परं च गच्छेम सहिता पापकर्मणः अतः परं न कर्तव्यम् ईदृशं कर्म कर्हिचित् भार्गवाणां तु सर्वेषां सेवकास्मो वयं किल अज्ञानात् यत्कृतं पापं क्षन्तव्यं तत्त्वयादुना वैरं नाथ परं क्वापि भृगुभिक्षत्रियैः सह कर्तव्यं शपथैः सम्यक्. प्रसादं कुरु कल्याणेन दिविश्याम कदाचन. व्यासोवाच इति तेषां वचः श्रुत्वा ब्राह्मणी विस्मयान्विना तानाह प्रणतान् दुःखातानाश्वास्य
गतलोचनान् गृहीता न मया दृष्टिः युष्माकं क्षत्रिया किल नागमृषान्विता सत्यं कारणं दृढतात्ययत् अयं च भार्गवो नो न मोरुजः कुपितोऽद्यवः संक्षुंशीतेन युष्माकं तम्बिता नेरुषावता स्वबन्धो निगता ज्ञात्वा गर्भस्थानपि क्षत्रियैः अनागसो धर्मपरां तापसान् धनगाम्ययां गर्भानपि यदा यूयं भृगोन्निघ्नं गर्भस्थेनापि बालेन भृगुवंशविवृद्धये सोऽपि पितृवदान्नूनं क्रोधेथो हन्तुमिच्छति भगवत्या प्रसादेन जातोऽयं मम बालकः तेजसा यस्य दिव्येन चक्षुंषि मुषितानि वः तस्मादौर्वं स्वतं मेद्य यच्छध्वं विनयान्विताः प्रणिपातेन तुष्टोऽसौ दृष्टिं प्रतिमोक्ष्यति व्यासोवाच तच्छ्रुत्वा वचनं तस्य हययास्तुष्टुविष्टतं प्रणेमुर्विनयोभेद ऊर्जमुनिसत्तं सन्तुष्टो बभूवात तानुवाच विचक्षुषः गच्छत्वं स्वगृहान् भूप ममाख्यानकृतं वचः अवश्यं भावि भावास्ते भवन्ति पूर्ववदृश्यय सर्वे प्राप्नुवन्तु यथा सुखं व्रजन्तु विगतक्रोधा भवनानि यथा सुखम् इति तेन समादिष्टा हैहया प्राप्तलोचना अपूर्वमामन्त्रयज्जग्मुः ते सदनानि यथा रुचि ब्राह्मणी तं सुतं दिव्यं गृहीत्वा स्वाश्रमं गता पालयामास भूपाल तेजस्विनमतन्त्रिता एवं ते गतितं राजन् भृगूणां तु विनाशनं लोपाविष्टै क्षत्रियैश्च यत्कृतं पातकं किल जनमेजयोवाच श्रुतं मया महत्कर्म क्षत्रियाणां च दारुणं कारणं लोप एवात्र दुःखश्चोपनयोस्तु सह किञ्चित् प्रष्टुमिहेचामि यदोस्तु यादवा कामं भरदात् भारतास्तथा हैहयः कोऽपि राजा भूतेषां वंशे प्रतिष्ठितः तदहं श्रोतुमिच्छामि कारणं करुणानिधे हैहयास्ते कथं जातः क्षत्रिया केन कर्मणा व्यासोवाच हैहयानां समुत्पत्तिं शृणु भूप सविस्तरां पुरातनीं सुपुण्यां च गतां पापप्रणाशिनीं कस्मिंश्चित् समये भूप सूर्यपुत्र सुशोभनः रेवन्तेति च विख्यातो रूपवानमितप्रभः उच्चैस्रवसमारुह्य हयरत्नं मनोहरं जगाम विष्णुसदनं वैकुण्ठभास्करात्मजः भगवद्दर्शनाकाङ्क्षी हयारूढो यथा गतः यस्तस्तु तथा दृष्टो लक्ष्म्यां रमावीक्ष्य हयं दिव्यं भ्रातरं सागरोद्भवं रूपेण विस्मिता तस्य तस्थौ स्तम्भितलोचना भगवानपि तं दृष्ट्वा हयारूढं मनोहरमागच्छन्तं रमां विष्णुः पप्रच्छ प्रणयात् प्रभुः गोयमायाति सा चार्वङ्गी हयारूढ युवा परः स्मरते जत्तनुकान्ते मोहयन् भुवनत्रयं प्रेक्षमाणा तदा लक्ष्मीः तच्चित्ता दैवयोगतः नोवाच वचनं किञ्चित् पृष्ठापि च पुनः पुनः व्यासोवाच आश्वासक्तमतिं वीक्ष्य कामिनी मतिमोहितां पश्यन्तीं परमप्रेम्णा सञ्चलाक्षीं च चञ्चलां तामाह भगवान् क्रुद्धः सर्वत्र रमसे यस्माद् रमा तस्माद् भविष्यसि सञ्चलत्वात् चलेद्येवं सर्वदैव न संशयः प्राकृता च यथा नारी नूनं भवति सञ्चला तथा त्वमपि कल्याणी स्थिरा नैव कदाचन त्वं हयं मत्समीपस्था समीक्ष्य यदि मोहिता वडवा भववामोरु मर्त्यलोकेति दारुणे इति शब्दा रमादेवी हरिणा दैवयोगतः रुरोध वेपमाना सा भयभीताति दुःखिताः तमुवाच रमानाथं शङ्किता चारुहासिनी प्रणम्य शिरसा देवं स्वपतिं विनयान्विता देवदेव जगन्नाथ करुणाकर केशव स्वल्पे भरा
न कदाचिन्मया दृष्टः क्रोधस्ते देहीदृशप्रभो क्व गतस्ते मयि स्नेहः सहजो न तु नश्वरः वज्रपातस्तु शत्रौ वयौ कर्तव्यो न सुहृज्जने सदाहं वरयोग्या ते शापयोग्या कथं कृता प्राणां त्यक्ष्यामि गोविन्द पश्यतोऽद्य तवाकृतः कथं जीवेत् त्वया हीना विरहानलतापिता प्रसादं कुरु देवेश शापादस्मात् सुदारुणात् कथा मुक्ता समीपं ते प्राप्नोमि सुखदं विभो हरिर्वाच यथा देव पविता पुत्रः पृथिव्यां मत्समप्रिये तथा मां प्राप्य तन्वङ्गिं सुखिता त्वं भविष्यसि इति श्रीमद्देवी भागवत महापुराणे अष्टादशसाहस्र्यां संहितायां षष्ठस्कन्धे हैहयानमुत्पत्तिप्रसङ्गे रमा विष्णुसंवादवर्णनं नाम सप्तदशोऽध्यायः। ओं श्रीजगदम्बार्पणमस्तु।